मी कस्टमरला म्हणलं की नाही कुठं जायचं आहे चला बसा म्हणलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायची ती म्हणायची ती ड्रायव्हर कुठं आहे. तर आता मी म्हणायचे अहो मीच ड्रायव्हर आहे बसा की. माझं नाव मंगला बावळे. मी आता मार्च महिन्यापासून रिक्षा चालवायला सुरुवात केली आहे. माझ्या घरी मुलानं रिक्षा घेतलेली होती. मुलगा एसटी ड्रायव्हर. एक वरिष्ठ रिक्षा घरी दारात उभी होती. मुलाला म्हणलं मला शिकव रिक्षा, मी थोडाफार तुला हातभार लावेल. रिक्षा शिकायला लागलं की 15 दिवस 3च दिवस मी रिक्षाचं सगळं काय ते डोक्यात घेतलं. पायावर पाय ठेवला, ब्रेकवर पाय, हातावर हात असं ठेवून मला त्यानं 3 दिवस रिक्षा शिकवली. मी सगळं लक्षात घेतलं. ब्रेकला म्हणायचं हांडेला आणि हांडेला ब्रेक. म्हणजे मला काय घेतलं माहितीच नाही. रिक्षा कशाला बसली तेव्हा ती आमच्या घरी वाहन पण नव्हतं, दुसऱ्याच्या घराला कशाला वाहनाला जातोय आम्ही. मग मला ते म्हणायचं, मी हांडेलला म्हणायची ब्रेक आणि ब्रेकला हांडेल म्हणायला लागल्या. पोरगा म्हणायचं आहे तसं नव, पायात असतो ते ब्रेक असतो आणि हातात आहे ते हांडेल आहे. मग असं त्यानं मला शिकवायला लागल्यावर चढाला तर चढाला थांबीव म्हणायचा. मग अशी ब्रेक दाबला की थोडीशी गाडी उभाच राहायची, म्हणजे आचका बसायचा. आजका बसल्यावर तसं नाही म्हणायचं, आता स्लो मध्ये असं ब्रेक दाबायचा. पहिला दिवस होता. काय झालं, मला 15 दिवस मी त्याला मागणंच बसू दिला आणि एक दिवस तो गेला दुटीला. तो म्हणला आहे मला डबा घेऊन ये म्हणला स्टँडवर. आता मला पंचायती पडली. म्हणलं आता डबा घेऊन एकटी कशी जाऊ, म्हणजे मी जरा भिली तरी पण मी धाडस करून गेली त्याला डबा घेऊन. तेव्हापासून माझं धाडस वाढलं, त्याला स्टँडला डबा पोचवायला गेली. हो, रिक्षा स्टँडवर गेली की मी कस्टमरला म्हणलं की नाही कुठं जायचं आहे चला बसा म्हणलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायची ती म्हणायची ती ड्रायव्हर कुठं आहे, ड्रायव्हर कुठं आहे. तर आता मी म्हणायचे अहो मीच ड्रायव्हर आहे बसा की. मग पुन्हा बसायची ती माझ्या गाडीत. म्हणजे 2-3 दिवस व्हायचं जरा त्याने वाटायचं की ड्रायव्हर कुठं आहे. तर ही म्हातारी चालली होती गाडीत असं वाटायचं त्यातून. पुरी आता ह्या गोळक्यानं कॉलेजच्या पुरी सुटल्या म्हणजे पुरी उठली. पुरी म्हणते त्या आजीची गाडी आली, आता आजीच्या गाडीत बसूया म्हणून त्यांच्यात बोलते त्या. येते त्या पळत माझ्या रिक्षात. काय रिक्षावाला म्हणते ते की ह्या रिक्षात बसा, ह्या रिक्षात बसा. नाही म्हणते ते आम्ही आजीच्याच रिक्षात बसणार आज म्हणते ते काय काय पुरी. डोक्यात काय येतं आपलं चांगली रिक्षा चालवायची आणि कुणी पण पुरी बाळी मला माझ्याकडे बघते त्या चांगल्या मनानं चांगल्या दृष्टीनं. मुली म्हणते त्या आजी आम्हाला शिकवाल का रिक्षा. हो बाई शिकवते तिथे सांगते मी तुम्हाला. तुम्ही शिका, धाडस करा, धाडस वाढवा, कुठं मागं पडू नका. आणि काय घरी काम धंदा नाही म्हणून रडत बसायचं काय काम नाही. कुठलं बी काम करा, पण काम करा. काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही.